नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुमच्यावर विश्वास असेल आणि तुम्ही जी गोष्ट करत आहात ती गोष्ट जर बरोबर असेल तर ही गोष्ट साध्य होईल. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर मित्रांनो, आजचं टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा चर्चेचा विषय कुठला आहे. तर कुठल्या विषयावर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा विषय आहे विश्वास. तर विश्वास म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्याला असलेला विश्वास, आपला आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास याविषयी या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा विषय देखील हाच आहे की विश्वास. पण विश्वास हा स्वतःवर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर. आपल्याला ना जर स्वतःवर विश्वास असेल ना तर आपण जगसुद्धा जिंकू शकतो. कारण या जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि मेहनत करण्याची आपली तयारी असली पाहिजे. आता ही खारुताई पहा. ही खारुताई देखील आपल्याला खूप काही शिकून जाणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की ती खारुताई कशासाठी मेहनत करत आहे आणि तिला स्वतःवर किती विश्वास आहे. तर ही खारुताई आहे ना, हे कापड आपल्या घरामध्ये तिला तिच्या घरट्यामध्ये घेऊन जायचं आहे. तिच्या पिल्लांना जन्माला घालण्याची तयारी चालू आहे. तर ती किती मेहनत करून हा कापड ती आपल्या घरापर्यंत पोहोचवते ही चिंधी, ते तुम्ही पहा. आणि आपल्याला ना या जगामध्ये खाली खेचणारे लोक खूप आहेत. तर ते खाली खेचणारे म्हणजे ते स्वतःच इतक्या खालच्या स्तरावर गेलेले असतात. त्यामुळे ते नेहमी दुसऱ्याला पण खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आपल्याला जे काही ध्येय गाठायचे आहे किंवा आपल्याला जे काही करायचे आहे, त्यासाठी आपल्याला स्वतःच आपली वाट शोधायची आहे. आपल्याला दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून जमणार नाहीये, की दुसरा मला वाट दाखवेल, की दुसरा त्याच्यासोबत मला घेऊन जाईल, तो त्याच्यासोबत माझी प्रगती करेल, असं कधीही होणार नाहीये. आपल्याला आपली वाट, आपला रस्ता स्वतःलाच शोधायचा आहे. कारण या जगात वाट दाखवायला नाही, तर वाट लावायला बसलेले खूप जण आहेत. आणि माहिती आहे का, जो एकदा मैदानात हरतो किंवा जो रणांगणात हरतो, तो पुन्हा जिंकू शकतो. पण जो एकदा मनातून हरला ना, तो माणूस परत कधीही जिंकू शकत नाही. जर त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स जर कमी झाला, तर अशी व्यक्ती परत कधीही जिंकू शकत नाही. म्हणून कधीही आपला आत्मविश्वास गमावू नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे करतोय ना, ते आपल्या हिताचं आहे की नाही? त्यामधून माझा फायदा नाही, पण त्यामधून आपलं हित आहे की नाही, जी गोष्ट आपण करतोय त्यात आपलं हित असलं पाहिजे. तरच ती गोष्ट करायला तुम्ही सुरुवात करा. जे आपल्या अहिताचं असेल त्यामध्ये कधीच हात घालू नका. आणि या जगात अशक्य असं काहीच नाहीये. आपण जितका विचार करू शकतो ना, तितकीच आपण ती गोष्टसुद्धा करू शकतो. कारण जसं पावसाचे छोटे-छोटे थेंब जरी असले, तरी त्यांच्या नेहमीच्या बरसण्यामुळे मोठ्या-मोठ्या नद्या वाहताना आपण पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपण छोटे-छोटे प्रयत्न जरी आपल्या जीवनामध्ये केले, तरी आपण जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. आणि जीवनात यशापेक्षा अपयश आपल्याला नेहमीच जास्त शिकवून जातं. आणि नेहमीनं जीवनात जोखीम घ्यायला शिका. कधीच घाबरू नका. जर तुम्ही जिंकलात, तर तुम्ही नक्कीच काहीतरी तर त्यातून नवीन शिकाल आणि काहीतरी तुम्हाला त्यातनं निर्माण करता येईल. आणि जरी तुम्ही हरलात, तरी पण तुम्ही त्यातून शिकणार आहात. आणि जर अपयश आलं ना, तर कधीच खचून जाऊ नका. तर नेहमी त्या अपयशाचा विचार करा. असा विचार करा, की मी कुठे कमी पडलो किंवा माझी मेहनत कुठे कमी पडली, हा विचार करा आणि त्या आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि परत मेहनत करा, परत प्रयत्न करा. तुम्हाला यश एक दिवस नक्कीच मिळणार आहे. आणि जर आपल्याला आपलं ध्येय गाठायला आपण ज्या मार्गाने जात आहोत, त्या मार्गाने जाताना आपल्याला आपले ध्येय जर गाठल्या जात नसेल किंवा आपल्याला जे साध्य करायचं आहे ते होत नसेल, तर आपला मार्ग बदलून पहा. मार्ग बदलून पहा म्हणजे
दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न करून पहा. कारण माहिती आहे का, झाडं काय करतात, झाडं कधीच आपली मुळं सोडत नाही, तर ती आपली पानं बदलतात. पानं बदलतात म्हणजे पानांची झाडांना आपण पाहतो, झाडांची पानं गळतात. तर ती झाडं पानं का बदलतात? कारण त्यांना माहीत आहे, आज जरी मी ही पानं गाळली, तरी मला नवीन पालवी फुटणारच आहे. त्याच्यामुळे ना आपलं जे ध्येय आहे ना, ते नेहमी उच्च ठेवा आणि ते ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका. ते ध्येय प्राप्त करेपर्यंत मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीच मेहनत करायला मागे पडू नका. कारण मेहनतीला दुसरा काहीही पर्याय नाही आहे. आपण जर मेहनत केली, तर आपण निश्चितच आपण आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे ना, त्यामध्ये आपण सक्सेस मिळवू शकतो. आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. कधीच आपला विश्वास डगमगू देऊ नका. काही जरी झालं ना, तरी स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका. जरी तुम्हाला अपयश आलं, तरी त्या अपयशाने खचू नका आणि यश जरी आलं ना, तरी त्या यशाने उन्मत्त होऊ नका. आपल्याला ना नेहमी स्थिर राहता आलं पाहिजे. यश आणि अपयश दोन्ही गोष्टींना आपल्याला पचवता आल्या पाहिजे आणि हे आपण केव्हा करू शकू, जर आपलं मन स्ट्राँग असेल, आपल्या मनाची मानसिक स्थिती जर आपली तशी स्ट्राँग असेल ना, तर आपण यश आणि अपयश दोन्ही पचवू शकतो. म्हणून त्यासाठी ना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि जीवन कोणाचंच सोपी नाही आहे. मग ते कोणीही असू द्या, मनुष्य असू द्या, प्राणी असू द्या, कोणीही असू द्या. जीवन कोणाचंच सोपं नाही आहे आणि संघर्ष केल्याशिवाय कधीच कोणी महान होत नाही. प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावाच लागणार आहे. जीवन जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार आहे. आज जी पण महान व्यक्ती होऊन गेली, आज शिवाजी महाराज होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊली होऊन गेल्या, त्या महान कशा काय झाल्या? तर त्या अशाच विनाकारण महान झाले नाही. त्यांनी किती संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. आज शिवाजी महाराजांनी किती संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला आहे आणि त्या संघर्षाचंच फळ म्हणून आज ती व्यक्ती इतकी महान आहे ना. तर असंच विनाकारण महान होता येत नाही. त्यासाठी संघर्ष करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि दगडाला सुद्धा देव आपण ज्या दगडाला देव बनवतो, तर त्या दगडाला सुद्धा हातोड्याचे घाव सहन करावं लागते. मग त्याच्यातनं मूर्ती तयार होते आणि मग आपण त्या मूर्तीला नमन करतो. त्या दगडाला आपण नमन करत नाही, तर त्या मूर्तीला नमन करतो. तर ती मूर्ती घडण्यासाठी त्या दगडाला सुद्धा किती घाव सहन करावे लागले. म्हणून नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि जग जिंका.